सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींच्या सन्निधानामधून सर्व भक्तजन निघून गेले, स्वामींनी सर्वांना काढून टाकलं, तर स्वामींनी त्यांना सन्निधानाच्या बाहेर का हकललं, कशामुळं, आणि तशी वेळ आपल्यावर नको यायला, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? ईश्वराच्या सन्निधानी गेल्यानंतर आपल्याकडूनही असं काही वाईट वागणं होऊ नये, आपल्याकडून असे काही दोष आचरल्या जाऊ नये, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, असे 2 प्रश्न मी तुम्हाला आजच्या सत्रात विचारलेले आहेत। दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण। लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामी भक्तजनांना सांगतात सांडोवा बांधण्यासाठी। सांडोवा म्हणजे काय? ओढ्यामधून किंवा छोटी नदी असेल त्यामधून जाण्यासाठी एक दगडी पायवाट तयार करून घेणे, ते नदी ओढा पार करण्यासाठी, त्याला सांडोवा असं बोलतात। तर असा सांडोवा स्वामींनी भक्तजनांना बांधायला सांगितला, पण भक्त स्वामींच्या या आज्ञेचं काय उत्तर देतात? स्वामी का उदास होतात? भक्तजन कसे स्वामींच्या जवळून निघून जातात, मग कसे वापस येतात, कसा सांडोवा बांधला जातो, काय होते, हे सर्व विस्कटलेली घडी कशी पूर्ववत बसते, कोण या विस्कटलेल्या घडीला पूर्ववत बसवते, आणि कसे सर्व भक्तजन पूर्ववत स्वामींजवळ येतात, हे आपण सविस्तर आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। चरित्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण सर्व भक्तजन स्वामींना सोडून जातात, किती अवघड गोष्ट घडलेली आहे, आणि मग ते परत कसे येतात, कशी स्वामींची प्रवृत्ती बदलते, काय काय होते नेमकं, हे सर्व तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये समजणार आहे। त्यामुळे हे चरित्र शेवटपर्यंत ऐका। दुसरं चरित्र आपण पाहणार आहोत, स्वामींनी भटोबासाला खीर खायला लावली। बघा, आपण मागे एक सत्र पाहिलं, एक चरित्र पाहिलं, ज्यामध्ये स्वामी भटोबासांना चणे खायला लावतात दिव्यातलं तेल टाकून। दिव्यातलं तेल कसं असते तुम्हाला माहिती आहे, वास येतो त्या दिव्यातल्या तेलाचा। असं घाण तेल टाकून खायला लावलं म्हणजे एकीकडे स्वामींनी स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला सांगितलेलं आहे, निरसं विरसं अन्न खावं असं सांगितलं, आणि एकीकडे बघा आजच्या चरित्रामध्ये देव भटोबासांना खीर खायला लावतात। एकीकडे पाहिलं तर या चरित्रामध्ये स्वामी भटोबासांना खीर खायला लावतात, पण खीर कशी खायला लावतात, काय लीळा करतात, हे पाहण्यासारखं आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे दोन्ही चरित्र तुम्हाला सविस्तर समजतील आणि तुमचा वेळ चांगला कारणी लागेल, ईश्वर चिंतनामध्ये तुमचा वेळ जाईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही चरित्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि त्यांचीही वेळ सत्कारणी लागेल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही समग्र लीळा चरित्र अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो त्या चरित्राची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 18। भटमुक्ष अनोज्ञाकृत सांडोवा बांधवणे। भटमुख्य करून अनोज्ञाकृत सांडोवा बांधवणे। अनोज्ञा घेतली भटोबासांनी पुन्हा येऊन, आणि तशी अनोज्ञा घेतल्यानंतर मग सांडोवा बांधला जातो। तर सविस्तर चरित्र आपण पुढे पाहणारच आहोत, हे तर शीर्षक झालं त्या चरित्राचं। गोसावी भक्तजनासहित खडकाळी बिजे केले। स्वामी भक्तजनासोबत खडकाळीकडे गेले। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, येथ सांडोवा बांधी जेल मग पैलाडी जाई जेल। स्वामी म्हणतात, या पाण्यामध्ये सांडोवा बांधा, म्हणजेच पाण्यामधून जाण्यासाठी दगड टाकून पायवाट करून द्या, आम्ही मग ते पाणी ओलांडून पलीकडे जाऊ, आम्हाला इच्छा आहे पलीकडे जाण्याची। भक्तजनी म्हणितले, भक्तजन म्हणतात, जी जी येथ कायसेनी सांडोवा बांधवेल। भक्तजन म्हणतात, जी जी इथं सांडोवा कसा बांधावा, हे जळांत पाणी, या पाण्याचा थारा लागत नाही, खाली कुठपर्यंत पाणी खोलाय माहिती नाही, आणि याच्यावर सांडोवा कसा बांधावा बरं। येथ पाओ थारे ना, इथं माणूस मध्ये गेला जरी बुडकळी मारून तरी खाली पाय थारत नाही, म्हणजे पायाला थारा लागत नाही जमिनीचा, पाय थारे ना म्हणजे पाय स्थिर होऊ शकत नाही इथे।
माणसाचाच पाय स्थिर होऊ शकत नाही तर इथे सांडवा कसा बांधावा. मागू ते सर्वज्ञ म्हणितले पुन्हा स्वामी म्हणतात, येत सांडवा बांधी जेल मग पैलाडी जाई जेल. स्वामी म्हणतात इथे तुम्ही सांडवा बांधा आणि मग आम्ही ही नदी ओलांडून पलीकडे जाऊ. मागो ते भक्तजनी म्हणितले पुन्हा भक्तजन म्हणतात, जी जी येथ काय सेनी सांडवा बांधवेल. भक्तजन म्हणतात, जी जी इथे सांडवा कसा बांधला जाईल बरं, एवढं खोल पाणी आहे. सर्वज्ञ म्हणितले येत सांडवा न बंधवे तरी तुम्ही अवघे येथोनी जा. स्वामी म्हणतात, तुम्हाला जर साधा नदीमध्ये सांडवा बांधता येत नाही तर तुम्ही सर्व इथून निघून जा बरं. हो का जी. भक्तजन म्हणतात, ठीक आहे, हे होवेल, आम्हाला हे होवेल, आम्ही तुमच्या सन्निधानामधून दूर निघून जाऊ, हे होईल आमच्याच्याने, परंतु सांडवा बांधणं आमच्याकडून होणार नाही. म्हणजे बघा, भक्तजनांनी प्रयत्नही करून पाहिला नाही आणि सरळ म्हणतात की आम्ही देवापासून दूर जायला तयार आहोत. हे कशामुळे झालं असं? कारण यांचे पूर्वीचे संस्कार तसे नव्हते. म्हणजे गेलं तिथं काही काम करावं, मार्गात गेलं, स्थानापाशी गेलं, काही सेवा करावी, असं यांच्या पूर्वसंस्कारामध्ये काही नव्हतं. एक उदाहरण देतो तुम्हाला. जे गुरुद्वारे असतात मोठे मोठे, त्या गुरुद्वाऱ्यांमध्ये मोठे मोठे करोडपती नाही बरं का, तर अरबपती लोक पण येतात. करोडपती तर येतच असतील, परंतु अरबपती लोक पण तिथे येतात आणि सेवा करतात. सेवेचं एक वेगळं महत्त्व त्यांच्या मनावर प्रतिबिंबलेलं असते. ती आवडीने सेवा करतात लोक. जे मोठे मोठे अरबपती लोक मर्सिडीजमध्ये येतात, लॅम्बॉर्गिनीमध्ये येतात, ते लोक ज्यांच्या गाड्या करोडो रुपयाच्या गाड्या असतात, ते लोक तिथे गेल्यानंतर लोकांचे बुटं उचलण्याचे काम करतात. बुटं उचलतात, आतमध्ये व्यवस्थित त्या जुताघर असते, त्या जुताघरमध्ये ते व्यवस्थित ठेवून देतात, चपला बुटं काय असतील ते, आणि त्यांना टोकन देतात. पुढच्या वेळेस पुन्हा मग ते जो सद्भक्त असेल गुरुद्वाऱ्यामध्ये दर्शनाला आलेला, तो दर्शन घेऊन परत येतो आणि ज्यावेळेस ते टोकन दाखवते त्यावेळेस पुन्हा त्याची चप्पल शोधून द्यायचं कामही तो करोडपती माणूस करतो. असा सेवाभाव राहिला पाहिजे. नाहीतर आपल्या इकडे असा कोणी मोठा माणूस आला तर त्या मोठ्या माणसाला असं वाटत नाही की आपण काही सेवा करावी, देवाच्या दारी आपण आलोत. आपला मोठेपणा दाखवायला दुनिया पडलेली आहे. साधं जे लोक मोटरसायकलवर येतात तेही लोक मोठेपणा दाखवतात. मारुती कारमध्ये आलेला व्यक्ती मंदिरात आल्यानंतर मोठेपणा दाखवतो, आश्रमात आल्यानंतर मोठेपणा दाखवतो. सेवाभाव नाही राहिला त्यांच्या ठिकाणी. मग असे जे सेवाभाव विहीन माणसं असतात ते उद्या परमेश्वराच्या सन्निधानी जरी गेले तरी देवाला म्हणतात आमच्याने काम होणार नाही. बरं, हे तरी काम थोडं अवघड होतं, परंतु देवानं काही साधं सोपं जरी काम सांगितलं तरी हेच लोक, जे लोक आता मार्गात जाऊन कधी सेवा करत नाहीत, कधी स्थानापाशी जाऊन कधी सेवा करत नाहीत, हे लोक देवाच्या सन्निधानी जरी गेले, सोपं काम असलं तरी ते कधीच ते काम करू शकणार नाहीत, सेवा करू शकणार नाहीत, कारण की संस्कारच नाहीत तसे. मग कसे काय करणार सेवा? नाही होणार. आणि म्हणून तुम्हीही सेवा करा, तुमच्या घरातल्या मुलांनाही सेवा करायचं शिकवा. तुम्ही सांगा, तुमच्या घरातील मुलं जर मंदिरात गेल्यानंतर तिथे कोण्या महात्म्याचं काम करत असतील, आश्रमात गेल्यानंतर कोण्या महात्म्याचं काम करत असतील, तिथे नम्रतेने सेवा करत असतील, तर तेच मुलं घरी आल्यानंतर तुमची सेवा नाही करणार का बरं? त्यांना नाही वाटणार की आपण मार्गात तर एवढी सेवा केली, स्थानापाशी जाऊन कोण्या मंदिरातलं कोण लोकांनी घाण केलं तर ते आपण साफ केलं, मग हे तर आपले आईवडील आहेत. हे असे संस्कार होणार नाहीत का त्यांच्या मनावर? तुम्हीच विचार करा. काय वाटते तुम्हाला यावर? काय करायला पाहिजे तुम्ही? तर अशी सेवा आपण केली पाहिजे. आपला मोठेपणा दाखवायला दुनिया पडलेली आहे. लोकांसमोर, समाजासमोर गेल्यावर किती मोठेपणा दाखवा, आश्रमात गेल्यानंतर, स्थानापतीपाशी गेल्यानंतर कमीत कमी सेवाभाव दाखवा. जास्त नाही, जास्त मोठी झाडलोट नाही करायची, तरी जेवढी तुम्हाला जमते तुमच्या प्रकृतीनुसार तेवढी तर कमीत कमी सेवा करा. आणि समाजामध्ये जर तुम्ही नम्रतेने वागलात, मोठेपणा दाखवा किंवा न दाखवा समाजामध्ये, परंतु तुम्ही जर नम्रतेने जर समाजात वागाल तर तुमचा मोठेपणा जास्तीचा होतो. अजून उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जसं जो खरंच मोठा माणूस असतो ना, त्याला कधी मोठेपणा दाखवायची गरज नसते. आता तुम्ही नरेंद्र मोदीला बघा, भारताचे पंतप्रधान, कधी पाहिलं का त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी जाडच्या जाड 1.5 किलो वजनाची? पाहिली का? कधी नाही. हातामध्ये अंगठ्या, 10 बोटात 10 अंगठ्या सोन्याच्या, कधी पाहिल्यात का? नाही. आणि त्यांना जर घालतो असं म्हटलं तर त्यांना काही सोनं मिळणार नाही का तेवढं 10 बोटात 10 अंगठ्या घालण्यासाठी? मोदींना भेटते. परंतु दाखवायचा कशासाठी मोठेपणा? जे मोठे माणसं असतात ते मोठेपणा दाखवतच नसतात.
आणि जे लहान माणसं असतात तेच मोठेपणा जास्त दाखवत असतात. तर मोठेपणा आपण दाखवला नाही पाहिजे. आपण कितीही म्हटलं तरी आपण फार न्यून माणसं आहोत. परमेश्वराच्या सन्निधानी जन्मलोत आणि बघा तुम्ही, एवढी मोठी महामारी आलेली आहे, कधी कोणाचा जीव जाईल काही सांगता येत नाही. मग गर्व, मठारा, मोठेपणा कशाला पाहिजे? माहिती आहे का कोणाला कधी कोण मरणार आहे ते? कोणावर कोरोनाची धाड पडेल आणि तो व्यक्ती कधी मरून जाईल काही माहिती नाही. मग कशाचा मोठेपणा करायचा? हे शरीर मातीतच आहे, मातीतच मिसळणार आहे. तर मला एवढंच सांगायचं, तुम्हीही सेवा करा, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीलाही सेवा करायचं शिकवा. ते जर सेवाभावी ठरले लेकरं तर तुम्हाला कधीही आयुष्यात त्रास देणार नाहीत. नाहीतर हल्ली वृद्धाश्रम खूप वाढलेले आहेत. कशाचं प्रतीत आहे हे? आपण आपल्या मुलांवर संस्कार करण्याचं विसरून गेलेलो आहोत. आपल्याला असं वाटते मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलं बस आता तो यशस्वी माणूस होणार, पैसे कमवायला शिकणार. बरोबर आहे, पैसे कमवायला शिकणार, परंतु माणुसकी कुठे कमवणार? माणुसकी तर मरून जाणार त्याच्यामधली. आणि माणुसकी नसेल तर मग ते आईबापाचा कसा विचार करेल, आईबापाची कशी सेवा करेल? नाही करणार. किंबहुना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर आता सेवाभाव तुमच्या मनात ठेवला तर तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानी जरी गेलात तरी तिथे सेवाच करणार. तिथे तुम्ही आढ्यता नाही दाखवणार रामदेवासारखी, किंवा असं भक्तजन जसे म्हटले आमच्याच्यानं काम होणार नाही आम्ही निघून जातो, असं होणार नाही तुमच्याकडून. त्यासाठी आताच तयारी करा. ईश्वराकडे अग्रेसर होण्यासाठी ईश्वराच्या सन्निधानी गेल्यानंतर सर्व काम व्यवस्थित आलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आतापासून तयारीला लागा. कारण तहान लागल्यानंतर कधी वीर खतायची नसते, तर अगोदरच त्याची तयारी करून ठेवायची असते. तर इथे भक्तजन म्हणतात, जी तुमच्या पासून आम्ही दूर निघून जातो, परंतु काम काय आमच्याच्याने होणार नाही. आणि अवघे ढगाकडे गेले गेले एका टेकड्याकडे, भट म्हणिया गेले होते भटोबास. एका म्हणिया म्हणजे काहीतरी कामानिमित्त गेलेले होते. भटोबास काय त्या भक्तजनामध्ये नव्हते. ते पैलाकडून आले, भट गोसाविया पासी आले, पलीकडूनच आले ते. आणि स्वामींपाशी गेल्यानंतर काय म्हणतात, जी गोसावी एकले. भटोबास म्हणतात, जी तुम्ही एकटेच बसला तिथे? अवघे भक्तजन के, सर्व भक्तजन कुठे गेलेले आहेत? सर्वज्ञ म्हणितले येथोनी यायसे म्हणितले. स्वामी मग सांगतात काय प्रकार घडला नेमका तो. स्वामी म्हणतात, आम्ही त्यांना असं म्हटलं. काय म्हटलं? येथ सांडवा बांधा गा मग पैलाडी जाई जेल. आम्ही यांना म्हटलं इथं समोर सांडवा बांधा या नदीमध्ये आणि आपण मग नंतर पलीकडे जाऊ. ते म्हणते येथ कायसेनी सांडवा बांधवेल हे जळांत पाणी येथ पावोन थारे. मग ते भक्तजन म्हणायला लागले की इथं सांडवा बांधता येणार नाही, या पाण्यातून रस्ता तयार करता येणार नाही, कारण हे जळांत उदक आहे, म्हणजे या पाण्याचा अंत समजत नाही आणि अशा पाण्यामध्ये सांडवा बांधणं अशक्य आहे. येथोनी यायसे म्हणितले तरी तुम्ही अवघे येथोनी जा. मग स्वामी म्हणतात, आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही आता इथून निघून जा. ते तया होवले, त्यांना ते करता आलं, ते निघून गेले, परंतु सांडवा बांधला नाही. भटोबासी म्हणितले जी मी सांडवा बांधो. भटोबास म्हणतात, जी मग मी सांडवा बांधू का? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, तरी तू येथीची आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, तरी तू येथीची प्रवृत्ती विखो होसी. अरे वा, तर तू मग आमच्या प्रवृत्तीला विखो होणार, आम्ही म्हटलेलं काम करणार तू, असं स्वामी खुश होतात आणि म्हणतात त्यांना. आणि काही तू आमच्या प्रवृत्तीला विखो होणार का? चांगली गोष्ट आहे. मग भट्ट काही दगड गुंडे मिळवू लागले. मग भटोबास लागले कामाला, लगेच दगड धोंडे जमा करायला लागले. बरं, भटोबासांना माहिती नव्हतं का हे पाणी खोल आहे म्हणून? स्वामींना पण सांगितलं ना वृत्तांत की भक्तजन असे म्हटले म्हणून इथे पाणी खोल आहे, तरी पण भटोबास दगड धोंडे जमा करायला लागलेले आहेत. मग गोसावी प्रसन्न देखिले. स्वामींना वाटलं अरे आपलं काम आता मार्गी लागलेलं आहे, स्वामी प्रसन्न झाले. मग भटोबासी गोसावी आते म्हणितले. मग भटोबास गोसावी यांना म्हणतात. अगोदर म्हणले का भटोबास? नाही म्हटले. काय म्हटले बरं, पहिले ते बघून घेऊया, नंतर आपण विचार करूया त्यावर. मग भटोबासी गोसावी आते म्हणितले. भटोबा स्वामींना म्हणतात, जी मी ते आपण या विरजे बोलावू. भटोबास म्हणतात स्वामींना, जी ते रिकाम टेकडे भक्तजन तिकडे बसलेले आहेत रिकामे, मग त्यापेक्षा त्यांना इकडे बोलून घेऊ का, मला मदत करतील थोडी. कारण भटोबासांनाही माहिती होतं एवढे दगड जमा करणे, त्या नदीमध्ये खोलवर दगड टाकणे खाली आणि रचत 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 वर आणणे काय सोपी गोष्ट आहे का? नाही, एकट्या माणसांना नाही होणार. तरी पण त्यांचे संस्कार तसे होते की देवानं म्हटलं ते नाही म्हणायचं नाही, देवानं म्हटलं की लगेच कामाला लागायचं. भटोबास कामाला लागले
आणि मग स्वामी प्रसन्न झालेले पाहून मग भट्टोबास म्हणतात, अगोदर म्हणले का देव? जर भट्टोबास अगोदरच म्हटले असते की जी माझ्या एकट्याच्याने होणार नाही, मी त्या भक्तजनांना बोलून आणतो कामासाठी, देव म्हटले असते का म्हणून? नाही. कारण काय झालं असतं? देवाला वाटलं असतं हा एकटा काय करायला तयार नाही, ते भक्तजन रुसून पहिलेच निघून गेलेत, आमच्या सन्निधानी गेलेत निघून, आणि आता त्यांना काय बोलवायचं? त्यांना ईश्वराची एवढी पर्वा नाही तर कशाला बोलवायचं त्यांना? जाऊ द्या तिकडंच, असं म्हणले असते देव. आणि भट्टोबासांना म्हणले असते तुम्ही तिकडेच जाऊन बसा म्हटले असते. परंतु परमेश्वराची प्रवृत्ती कशी बदलावी हे भट्टोबासांना अगदी योग्य प्रकारे माहिती होतं. आणि भट्टोबासांनी अगदी व्यवस्थित काम केलं. काय केलं? म्हटल्या कामाला लागले, दगडधोंडे जमा करायला लागले. आणि मग स्वामी प्रसन्न दिसले आणि नंतर मग स्वामींना विनंती करतात, जीजी आपणे या विरजे बोलाऊ. मी त्या भक्तजनांना थोडंसं मदतीसाठी बोलावू का? थोडं मदतनीस कामाला येतील मला. सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामींना वाटते आपलं काम तर मार्गी लागलेलं आहे, ते रिकाम टेकडे भक्त तिकडं बसण्यापेक्षा बोलावून घेऊन येऊ द्या. बिचारे एका भक्ताची किती परेशानी करावी. स्वामींना इथे भट्टोबासांची क्यू आलेली आहे की एकटा माझा वानरा ही अगदी नाव आता इथं शोभून दिसते. ज्याप्रमाणे रामाच्या काळामध्ये वानरांनीच सेतू बांधून दिला होता लंकेत जाण्यासाठी रामाला, त्याप्रमाणे इथे पण चक्रधर स्वामींच्या सन्निधानी हा वानरा म्हणजेच भट्टोबास हे सेतू बांधत आहेत नदी पार करण्यासाठी. स्वामींना वाटते एका भक्ताला किती परेशान करायचं. या भट्टोबासांमुळं देव त्या इतर भक्तजनांवर जे उदास झाले होते ती उदासीनता एका भट्टोबासांमुळे दूर झालेली आहे. किती मोठा उपकार केलेला आहे भट्टोबासांनी त्या भक्तांवर. एवढ्या मोठ्या परमेश्वर अवताराची खंती, एवढे मोठे परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उदास झाले होते आणि त्यांना हाकलून दिलं होतं सन्निधानापासून. त्या भक्तांवरची खंती, त्या भक्तांवर देव उदास झाले होते, ती उदासीनता, ती खंती सर्व निघून गेली एका भट्टोबासांमुळं. आणि त्या भक्तजनांना पुन्हा परमेश्वराचं सन्निधान लाभलं. किती मोठी गोष्ट इथे भट्टोबासांनी केलेली आहे, किती महापुण्य जोडून घेतलेलं आहे भट्टोबासांनी. हे आपल्या लक्षातही येत नाही, परंतु त्यासाठी आपल्याला सूक्ष्म विचार करावा लागत असतो. आणि तुम्हाला जर असे चरित्राचे बारकावे दररोज ऐकून घ्यायचे असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. अजून चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. भट्टोबासी अवघे देखले मग भटत्यापासी गेले. मग भट्टोबास गेले भक्तजनांना शोधण्यासाठी. शोधत गेले आणि त्यांना मग भक्तजन दिसले. त्या भक्तजनापाशी भट्टोबास गेले. भटी तया ते म्हणितले. भट्टोबास त्यांना म्हणतात, हे काय गा तुम्ही अवघे येथ काही. भट्टोबास म्हणतात, अरे तुम्ही इकडे काय करताय सर्वजण? गोसाव्या ते सांडवणी कैसे आले ती. अरे परमेश्वराला सोडून तुम्हाला यावं तरी कसं वाटलं इकडे? काही करू नाग द्या. मग भक्तजन सांगायला लागतात, काय करू नाग द्या? गोसावी जळंत पाणी तेथ सांडवा बांधवी जताती. जिथे पाण्याचा अंत समजत नाही त्या ठिकाणी देव सांडवा बांधा म्हणत आहेत. कसं काय सांडवा बांधला जाईल बरं? आम्ही म्हणितले येथ काहीसे निजी सांडोवा बांधवेल. आम्ही म्हटलं त्यांना की इथे सांडवा कसा बांधला जाईल? गोसावी म्हणितले तरी तुम्ही अवघे येथून जा. स्वामीच आम्हाला म्हटले की तुम्ही इथून जा. मग आम्ही आलो आणि मग आम्ही इथून निघून आलो. स्वामींनी आम्हाला काढून दिलं. भट्टोबासी म्हणितले. भट्टोबास म्हणतात, हांगा बांधते काही तुम्ही. भट्टोबास म्हणतात, अरे बांधणारे काही तुम्ही होते का? तुम्ही होची म्हणावे, तुम्ही फक्त हो तर म्हणायला पाहिजे होतं. अरे ते परमेश्वर आहेत, ती माऊली आहे सर्वांची. त्यांना काही समजत नाही का? तुमचा जीव धोक्यात घालतील का ते? नाही ना. तुम्ही कमीत कमी हो तर म्हणायला पाहिजे होतं. मा करीते ते नेणो कोण. आपण फक्त उभे राहणार आहोत, समोर करणारं कोणीतरी दुसरंच आहे. आपल्यात काय एवढी हिंमत आहे का करण्याची? तुम्ही फक्त हो तरी म्हणायला पाहिजे होतं, असं भट्टोबास त्या भक्तजनांना समजावून सांगतात. मी सांडोवा बांधेन मज तुम्ही विरजे लागा. भट्टोबास म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही, चूक घडली जाऊ द्या आता. परंतु आता मी सांडोवा बांधत आहे तर आता तुम्ही मला मदतीला या बरं, थोडी मदत करू लागा. मग आले सर्व भक्तजन आले. गोसाव्यासी दंडवत केली. सर्व भक्तजनांनी स्वामींना दंडवत केले. स्वामींनी थोड्याच वेळापूर्वी यांना हकलून दिलं होतं, सन्निधानाच्या बाहेर घातलं होतं. परंतु भट्टोबासांमुळे यांना पुन्हा सन्निधान प्राप्त झालेलं आहे स्वामींचं. श्रीचरणा लागले. स्वामींच्या पायाही पडले. भट्टोबासी म्हणितले. भट्टोबास म्हणतात, तुम्ही अवघे दगड आणा. भट्टोबास म्हणतात, तुम्ही सर्वजण मिळून दगड आणा. मी सांडवा बांधेन. मी सांडवा बांधतो.
कामी दगड आणि तुम्ही सांडोवा बांधा, किंवा भटोबास म्हणतात तुम्ही सर्वजण मिळून सांडोवा बांधा, मी सर्वांना दगड पुरवतो. कारण भट्टोबास कसे एकदम शक्तिशाली माणसं होते. एकीकडे भट्टोबास एकटे आणि एकीकडे सर्व भक्तजन जरी ठेवले तर सर्वांना कामामध्ये भारी पडायचे भट्टोबास. असे एकदम शक्तिशाली होते भट्टोबास. आणि म्हणून भट्टोबास म्हणतात भक्तजनांना तुम्ही सर्वजण मिळून दगड आणून द्या, मी खाली नदीमध्ये तळाला जाऊन दगड रचून येतो, किंवा तुम्ही सर्वजण उड्या मारत नदीमध्ये तळाला नेऊन दगड ठेवत जा, मी दगड आणून देतो तुम्हाला सर्वांना. दोन्हीपैकी कोणतं मान्य आहे तुम्हाला? मग भक्तजन म्हणतात ना नाग दे आम्ही दगड आणून तू सांडवा बांध. सर्व भक्तजन म्हणतात, बघा सर्व भक्तजन असून पण त्यांची हिंमत होत नाही नदीमध्ये उड्या मारून तळापर्यंत दगड नेऊन ठेवण्यासाठी. काय म्हणतात ते भट्टोबासांना, भट्टो तुम्हीच जाऊन खाली दगड लावा, आम्ही तुम्हाला दगड आणून देतो. ना नाग दे आम्ही दगड आणून तू सांडवा बांध, आम्ही दगड आणून देतो, तू कसा सांडवा बांधायचा ते बांध बाबा, आम्हाला तर काही येणार नाही. मग अवघे दगड आणि ती सर्वजण दगड आणायला लागले. भटोबास सांडवा बांध, ती सर्व भक्तजन दगड आणायला लागले आणि भटोबास त्या पाण्यामध्ये डुबकी मारून तळाला जाऊन तिथे दगड ठेवत आहेत. दगड भटा हाती देती, भटोबासाच्या हातात दगड द्यायचे. भट्ट बुडी देती, भट्टोबास बुडी द्यायचे म्हणजे डुबकी मारायचे. दगड बैसविती, तळाला जाऊन बरोबर दगड रचायचे. पहिली पायरी बांधता भटोबासाचे तोंड बुचकळले. त्या सांडव्याची पहिली पायरी बांधता बांधता चांगलंच तोंड बुचकळल्या गेलेलं होतं भटोबासांचं. ऐसा पहारू दिव्या पारू होय, दररोज एक पहारभर व्यापार व्हायचा. 3 तास कंटिन्यू भटोबास काम करायचे. नदीत डुबकी मारू 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 ते दगड रसायचे मध्ये. ऐसा ती दिसी ती पायरीचा सांडवा बांधला. 3 पायऱ्याचा 3 दिवसामध्ये सांडवा बांधण्यात आला. सर्व बांधकाम कुणी केलं? भटोबासांनी केलं. आणि इथे पण वानरा नाम शोभून दिसते भटोबासांना, असं आपल्याला या चरित्रातून लक्षात येते. तिसरा दिसी शिळी एकी अवघे लोटीत होते. तिसऱ्या दिवशी सर्वजण एक शिळ लोटत होते. हे जे सांडवा बांधला ते कसा बांधलेला आहे? जसं नदीपासून एखादा वेगळा फाटा फुटतो छोटासा आणि साईडनं वाहत असतो, त्याप्रमाणे काहीतरी छोटासा नाला, नदीचाच एक ओघ असा बाजूने वाहत असेल कदाचित, आणि त्याच्यावर हा सांडवा बांधलेला आहे. आणि आता 3 पिलर तर वर आलेले आहेत बरोबर दगडाने रचून व्यवस्थित मजबूत असे, परंतु आता त्याच्यावर शीळ टाकायची आहे दगडाची. येथून तिथून एकच मोठी तंडी टाकायची आहे, मोठी शीळ. आता त्यासाठी मग काय करतात? तिसऱ्या दिवशी शिळे की अवघे लोटीत होते. एक शीळ म्हणजे शिळा सर्वजण लोटीत होते. ते काहीसे नाही शीळ न लोटे, कशानेच ते शीळ लोटल्या जात नव्हती. भटोबास उचलायला लागले, सर्व भक्तजन उचलायला लागले, कोणाच्यानेच ती शिळा हलत नव्हती. गोसावियांसी त्या खडकावरी आसनासे, तिथेच कोणातरी एका खडकावर देव बसलेले होते. गोसावी राणाईसा ते म्हणितले. स्वामी राणाईसांना म्हणतात, बाई कासोटा द्या, बाई कासोटा द्या, म्हणजे चांगली कंबर कसून ठेवा, आता तुम्हाला कामाला लागायचं आहे. मग बैसा, आणि मग तिथे त्या शिळेपाशी जाऊन बसा. माग होते हात टेका, मागच्या बाजूला दोन्ही हात टेकवा. दोही पाय शिळा लोटा, दोन्ही पायाने शिळा लोटा. तीही तैसेची केले. बघा सर्व भक्तजन उचलत होते, त्यांच्याच्याने उचलण्यात नाही आली, परंतु इथे स्वामींनी राणाईसाला सांगितलेलं आहे आणि राणाईसा स्वामींनी म्हटल्याप्रमाणे करतात. तीही तैसेची केले, स्वामींनी म्हटल्याप्रमाणे राणाईसांनी केलं. आणि जेथ शिळ पडावी तेथ जाऊन खटकरी बैसली, आणि जिथे शिळा जशी पडायला पाहिजे होती बरोबर तिथेच जाऊन ती शिळा पडली आणि अगदी बरोबर एक पूल तयार झाला. आणि ते अवघ्या विस्मो झाला, सर्वांना आश्चर्य वाटलं. आणि यावर भटोबास काय म्हणतात? महत्वाचं वाक्य आहे, ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका. मग भटोबासी म्हणितले, मग भटोबास म्हणतात, होय गा करीते नेनो कोण असे, हे आम्हा अवघे लोटिता न लोटे, मा बाईचे नि लोटे. मग भटोबास सर्व भक्तजनांना सांगतात, अरे वेड्यांनो, करणारं कोणीतरी वेगळंच असते, फक्त तुम्ही उभं तर राहायला पाहिजे होतं. बघा आपण सर्वजण मिळून या शिळेला हलवण्याचा प्रयत्न करत होतो, उचलण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याच्याने ही शिळा हलतही नव्हती, एका बाईच्याने हल्ली रे ती शिळा. खरंच त्या बाईमध्ये ताकद होती का? ती बाई म्हटली का, राणाईसा म्हटली का की देवा एवढे भक्तजन उचलायला लागलेले आहेत, त्यांच्याच्याने झालं नाही आणि तुम्ही मला एकटीला कसं काय काम सांगताय, माझ्याच्याने कशी काय ती शिळा उचलल्या जाईल? मी तरी बाई माणूसच आहे किती केले तरी.
भटोबासासारखा माणूस दमला तिथे, सर्व भक्तजन दमून गेले, कोणाच्याने शिळा हलत नाही, आणि तुम्ही मला सांगताय हे काय बरोबर नाही. असं राणायसा म्हटल्या का नाही म्हटल्या? स्वामी म्हटले की राणायसा लगेच तयार झाली, कारण परमेश्वराचा शब्द आहे तो. आणि म्हणून भटोबास काय म्हणतात, अरे वेड्यांनो, तुम्ही स्वामींना सोडून निघून गेले होते दूर, आता आलं का लक्षात? आपल्या सर्वाच्याने ती शिळा हलत नव्हती, एका बाईने हलवून टाकली, जिथे पाहिजे तिथे व्यवस्थित बसवून दिली आपल्याला. ह्यावरून लक्षात येते आपल्या की करता करविता कोणीतरी दुसराच आहे, आपण फक्त निमित्त कारण आहोत. आपण कमीत कमी प्रयत्न तर करायला पाहिजे. आणि म्हणून भटोबास त्या सर्व भक्तजनांना हे सांगतात, बघा, मा बाईचे नी लोटे, मा म्हणजे आश्चर्यकारक आहे. मा शब्द काय? आश्चर्याशी वाचक. मा बाईचे नी लोटे, बघा एका बाईच्याने ती शिळा लुटल्या गेलेली आहे. ऐसा सांडवा बांधला, अशा प्रकारे सांडवा बांधला. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, आता ऐसयाची पैलाडी जाई गेल. मग स्वामी म्हणतात, आता आम्ही पलीकडे जाणार. आमचं हेच ठरलं होतं, सांडवा बांधायचं आणि पलीकडे जायचं, परंतु हे भक्तजनच पळून गेले आमच्या ठिकाणून, तयार नव्हते ऐकायला आमचं, आम्ही दिलं काढून त्यांना. मग म्हणून गोसावी पैलाडी विजय केले. स्वामी प्रसन्न झाले, उदास झाले होते, परंतु भटोबासांनी स्वामींना प्रसन्न करून टाकलेलं आहे. अशी कुशलता पाहिजे. अशी कुशलता कधी येईल आपल्या ठिकाणी? ज्यावेळेस आपण चांगलं अध्ययन करू, मार्गात गेल्यानंतर चांगला व्यापार करू. काही मोठेपणा दाखवायचा नाही आपल्याला. कशाला करायचा मोठेपणा? मातीचं शरीर मातीचंच जाणार आहे, आणि परमेश्वरापुढे या मातीच्या भांड्याचा मोठेपणा दाखवायचा म्हणजे सगळ्यात मोठं मूर्खपणाचं लक्षण असं मला वाटते ते. तर आजच्या सत्रातील हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुम्हाला म्हटलं होतं मी भटोबासांनी खीर कशी खाल्ली हे चरित्र सांगणार आहे, परंतु आपला दररोजचा जो वेळ असतो तो वेळ झालेला आहे, आणि पुढचं चरित्र जर घेतो म्हटलं तर खूप वेळ लागेल आपल्याला. अजून पुन्हा 25 मिनिटं लागतील, कदाचित 20 मिनिटं लागतील. आता आपण जाणून घेऊया कालच्या प्रश्नाची कोणी कोणी बरोबर उत्तरे दिलेली आहेत, कालचा प्रश्न काय होता, त्या प्रश्नाचं काय उत्तर होतं, हे सर्व आपण सविस्तर आता जाणून घेऊया. तत्पूर्वी जे नवीन दर्शक आले असतील या चॅनलवर, त्यांनी अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन दर्शकांसाठी सांगतो, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही, परंतु जे नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, तुम्हाला जर अनुक्रमे लीळाचरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला दररोज स्वामींचे चरित्र मिळत जातील आणि तुमच्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींच्या सन्निधानामधून सर्व भक्तजन निघून गेले, स्वामींनी सर्वांना काढून टाकलं, तर स्वामींनी त्यांना सन्निधानाच्या बाहेर का हकललं, कशामुळं? आणि तशी वेळ आपल्यावर नको यायला, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? ईश्वराच्या सन्निधानी गेल्यानंतर आपल्याकडूनही असं काही वाईट वागणं होऊ नये, आपल्याकडून असे काही दोष आचरल्या जाऊ नये, यासाठी आपल्याला काय करावं लागेल? असे 2 प्रश्न मी तुम्हाला आजच्या सत्रात विचारलेले आहेत. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही सर्व दर्शक अगदी अचूक देणार अशी अपेक्षा करतो. तर लगेच खालच्या कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा प्रश्नाचं उत्तर, मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. भटोबासांनी खीर कशी खाल्ली? स्वानमुखे खाल्ली बरं का. चरित्राचं शीर्षक काय आहे? भटोबासा ते स्वानमुखे खिरी खावणे. आता भटोबासांना खीर खायला लावली, परंतु स्वानमुखाने खायला लावली. कसं खायला लावली? आता भटोबासांनी खीर खाल्ल्यावर स्वानमुखाने कशी खाल्ली? फार मोठा प्रश्न आहे. हे चरित्र तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडून सुटू नये तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींचं नवीन चरित्र जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.